आणि आपली जी बस होती तिने आपले ओंकारेश्वर रोड होता तरी सोडते ना, त्यानंतर आपण दुसरी बस पकडेले 7-8 किलोमीटर अजून, पण बाकी 30-30 रुपये वाढलेले आणि त्यांनी 100-100 रुपये लिहिलं. आता 15-20 मिनिटांमध्ये पोहोचत असत आपण ओंकारेश्वर. तर भाऊसानी आई गाडीने सोड दे रे आपलं ओंकारेश्वर दिन अजून पुन्हा 1.5 किलोमीटर आहे भाऊसानी. परत आपल्या अजून लोकल रिक्षा लेणे पडी अजून 20 रुपये देणं आणि परत आता ओंकारेश्वरला जाणं. से ओंकारेश्वर बस स्टँड. तर भाऊसून आपल्या रिक्षा भेटते 1.5 किलोमीटर ना 20 रुपया रिजनेबल भाव आले भाऊसून. आपण बटे खूप काही विषय नाही. पण अजून 300 मीटर दूर सोड गेले पुढे रस्ता बंद होता भाऊ काय करी. पावसान आपण आधी पहिला मग मंदिरला न जाता पहिले नदीवर जाऊ. अंगबिंग धुईल बहुत थोडा अवतार पण खराब होई जायले आंघोळ करीस नाही. मग आपण नंबर मला असतो दर्शन नसाडे. चला मग आधी नदीवर आंघोळ कराले.
जाणं होतं ओंकारेश्वर दर्शनले, पण आता टाइम झाले 6:30 वाज झालेत भाऊसोनी. तर आपण आंघोळले तर आपला 1-1.5 तास घुशी घ्या होता, पाणी जेवढं भारी होतं जे फार लागत होतं आपण. तर आपण अंग 2 दिवसांनी कपडा बिपडा बदलली जात ओंकारेश्वरले जर जावा ना म्हणतो आधी तर कमीत कमी 3-3.5 तास नंबरला लागले जातात भाऊसोनी. टाइम झाला आपला 6:30 वाज झालेत, म्हणजे धरले अजून 9:30-10 वाजतात आपले रातले. आणि असं पण आपले रातले आडे मुक्काम करणार जे मामलेश्वर महादेवनं पण दर्शन लिहिलं जे. मग असं करू जाते पहिले आपण चालले जात मामलेश्वर महादेवनं दर्शन लिहिलं होतं तर 1 तास नंबर लागेलच म्हणे. मग पहिले त्याला दर्शन लिहिलं रातले मुक्काम करले. आणि जसं आज आपण महादेवनं दर्शन लिहिलं सकाळ 4 वाजेला उडीच नाही, तसं सकाळ उडीच नाही आपण 8 दर्शन लिहिले सुद्धा, म्हणजे आपला अर्धा-1 तास नंबर लागते आणि आपला आराम पण होईल. तर मग आता जाऊ आपण मामलेश्वर महादेवनं दर्शन लिहू आणि हॉटेल वगैरे देखू निदाडे रूम स्टे करू. आपला मोबाईल आपण थोडी चार्जिंग कमी आहे, लवकर आपण जाऊन दर्शन घेऊ. तर भाऊसन रूम करलेलं आपण मागला 1 तास जाय ना आपण आडे आराम करा भाऊसांनी बॅगा वगैरे ठेवली ना. आता जाऊ आपण मामलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊ, जेवण वगैरे करू आणि मग झोपेली सुद्धा भाऊसांनी सकाळ 4 वाजायला उठणे आपले. आणि मग आपले जाणं आहे ओंकारेश्वर महादेव महाराजनं दर्शन लावाले. चला मग आधी जाऊ आपण मामलेश्वर महादेव महाराजनं दर्शन लावाले. आपण महादेव मंदिराला दर्शन लिहिलं नाही आता आपला रूमवर लागू होतो. आता आपण जेवण वगैरे करू आणि मग झोपडी पोहोचू. कारण टायमा आपले काल पण उठणं आहे 3:30 वाजाले 4-4:30 वाजता आपण लाईनमा लागत असू ओंकार महादेव दर्शन देवांसाठी. तर चला मग आता काही तर खाऊ आणि झोपू. तर राम मंडळी जय खानदेश भाऊसून स्वागत आहे तुम्हाला आपला 3रा दिवस मग आता टाइम होले भाऊसूनी सकाळ ना संध्याकाळ 3:49 एक आपले 15-20 मिनिटं मग अंगठून धुत आणि मग निघूत आपण ओंकारेश्वर दर्शनासाठी. 4:30 वाजेपर्यंत आपण लाईन मा लागलो होतो. 5 वाजले मंदिर दरवाजा उघडी जातच, तर जेवढा लवकर जाता येईल आपण तेवढा लवकर जाऊ आणि दर्शन घेऊ. कारण की जर नंतर गर्दी व्हावं लागली तर मग 2-3 तास पर्यंत लाईन मा थांबणं वडी पोहोचणे आपले. त्यामुळे आपण आता लवकर उठतो आणि लवकर दर्शन घेतो. चला मग
तर चला भाऊसाने आपण जायला आधे ओंकारेश्वर महादेव महाराजांना दर्शन झाले. आपण अपेक्षितच ममलेश्वर महादेव मंदिरा साईडले आपले नदी ओलांड नर्मदा नदी ओलांडणं पडी आणि ब्रिजनं त्या साईडला जाणं पडी. तर आपले 10-1 मिनिटं लागते. तर लवकरात लवकर जाऊत भाऊसाने. आता टाइम पण झाले 4:30 वाजता झाले. तस गर्दी व्हा तर भेटू तुम्हाला लवकरच. एक जर आपण लाईन मा लाग झाले टाइम होईल 4:31 आता देखो आपण मंदिरा बाहेर तोपर्यंत तिचा टाइम लागत देखा. तर भाऊसाने आडे लाईन चालू होई राहणी जी की जाई अशी सरळ वैसनी पुढे 3 मग देखील याशावर 6:12:30 सर्वात वरली दे का सर्वात वरती जी दिशी राहणी ती लास्ट बाहेर राही आणि त्यानंतर दर्शन लागी. तर आपण आता लागू आडे लाईन मा देखाडच तुम्ही किती टाइम अवस्थे. तर भाऊसाने 5 वाजाना टाइम आहे अजून मंदिरना लाईन खोलेल नाही. तर भाऊसा एकदा लाईन खोलणार म्हणजे आडे काहीच गर्दी राहत नाही. नाहीतर मग या पूर्ण जेवढ्या बी 6:12:30 त्या पूर्ण भरेल राहतील भाऊसाने. म्हणा अंदाज 3 ते खोल दिले तस तिथे का लाईन चालू होई जाय देखा तडे तुम्ही जूम करून येतं का लोक जावं लाग्यात लागूत आपण बी लाईन हा काय नाही गर्दी नाही एवढी. अर्धा पाऊण तास मग आपला पण नंबर लाग जाईल. गरम व्हायला लागत म्हणे ट्रस वाला डायरेक्ट गाडी पोहायला दिले साडे गरम व्हायला विषय घेऊ. 2 पाऊल चालला का लगेच फवारा 2 पाऊल चालला का लगेच फवारा एकदम संध्याकाळ राहावा.
तर भाऊ आपला दर्शन होईल का भाऊ. आपण लागलो दूध लाईन मग कम्प्लीट 4:31 सकाळी 4:31 आणि आपलं दर्शन होईल ना 5:58 म्हणजे एकदम कम्प्लीट 1.5 तास मग आपलं दर्शन होणार. ठीक आहे. तर तुम्ही देखू शकता आम्ही सकाळी 4:30 वाजायला लाईन लागेल होतो तरी आम्हाला 1.5 तास लागणार. जर तुम्ही विचार करता नव्हती की 9-10 वाजायला सकाळी किंवा 11-12 वाजता जास्त आरामशीर दर्शन होईल तर त्या टाइमला तुम्ही कमीत कमी 4 तास ना टाइम तरी चाला ना भाऊ. 4 तास ना वरच तुम्हाला टाइम लागेल. आम्ही 4:30 वाजायला लाईन लागेल होतो तरी आम्हाला 1.5 तास लागणार होता सकाळी 4:30. तर तुम्ही जर याच्यात तसं सागर म्हणे एकच रिक्वेस्ट राहील की तुम्ही 5 वाजायला आधार लाईन ला लागत जेणेकरून तुम्हाला एकदम कमी टाइम चांगला प्रकारे दर्शन होईल. कारण की आता आमचं एकदम मन सोपं दर्शन होईल ना. आणि जर तुम्ही 8-10 वाजना सकाळ नंतर जेव्हा म्हणशात तर गर्दी पण सावटी राहते ना. मुळे ट्रस्टवाला पण गर्दी मॅनेज करायसाठी फटाफट दर्शन दिसली बाहेर काढत होतो. तर आपले पाहिजे तसं चांगल्या पद्धतीनं दर्शन होईल तर आपल्याला लागणार 1.5 तास कम्प्लीट 1.5 तास लागणार. सकाळी 4:30 लाईन लागेल होतं. तर दर्शन वगैरे वगैरे आपल्याला आता आपण बाहेर जाऊ नाश्ता पाणी करू आपली बॅग घेऊत आणि आपला वापस ना प्रवासासाठी निघूत आधी. पासून आपण रूम वरती चेकआउट करलेले. आता जाऊ परत आपण नर्मदा नदी माई एकदा वांग धुईलू फ्रेश वगैरे होऊन आणि आडे थोडा फोटो वगैरे काढले सुद्धा मग निघू आपला आता वापस ना प्रवासासाठी. चला मग आता भेटूत नदीवर. पावसून आपण नदीवर तर गोपंतडे अंग काय होय नाही कारण की आपण या साईडला होतो आज हाड बेकार गर्दी होती. बाया होत्या माणसे होतात त्यामुळे आपण हाडे काय अंग होतं नाही भाऊ. काल आपण तिकडला साईडला होतो ओंकारेश्वर मंदिरना जोडी तडे गर्दी कमी होती त्यामुळे काल आपण तडे एकदम मन मोकळं अंग धुय होतं. पण आज इकडे मामलेश्वर माझ्या मंदिरा साईडले जास्त गर्दी त्यामुळे आपण तडे गहू देख गर्दी त्यामुळे आपण म्हणत बघतो. तर आता सीधा निघू बस स्टँडले देखू तर आपला धुडाने बस पहिले आधी डायरेक्ट धुड नाही भेटू शेंदवा गाडी पकडूत आणि मग कडे आपली धुड साईडनी गाडी भेटू जरूर आणि निघूत वापस प्रवास. तर भाऊसन आपण हिला गेले ते ओंकारेश्वर बस स्टँडले आता आपले जाणं शे आडेन धूळ आले आडेन डायरेक्ट धूळ गाडी नाही शे भाऊसोनी त्यासाठी आपले जाणं आहे सेंदवाले. पण आडेन सेंदवा पण डायरेक्ट गाडी नाही शे त्यासाठी आपले जाणं पडी खरगोणले आणि खरगोण पण डायरेक्ट गाडी नाही त्यासाठी आपले जाणं पडी. मग पहिले सनावत म्हणजे एक गाव आहे त्या सनावत गावला जायचं नाही. मग सनावत गाव जायचं नाही आपल्याला नाही. मग खरगोण गाडी खरगोण तीन सेंदवा तीन धुळ अंधुळा दिन मग आपल्या गावने अजून लोकल गाडी म्हणजे आपल्या अजून 5-6 गाड्या पकडण्या पडतील. काय नाही लाजे मग चला आता पहिले आले रिक्षा लिहून सनावरी आले 7 किलोमीटर 30-30 रुपये वाढले तर चढेन. मग खरगोण गाडी लेणी 100 रुपये त्या लिहितील आणि खरगोण तीन सेंदवा 100 रुपये आणि तडेन थोडं काय वाढले तसं काय माहिती भाऊ. देखू आता निघू एक एक गाड्या लिहून आणि मग पोहोचूत घर. चला भाऊ सण आपलं एक काम तर शिकवतो की आपले खरगोण जाता डायरेक्ट सेंदवा बस भेट जायले 220 रुपये भाडा म्हणतात. बाबा तेच नाही आपल्याकडे देखीच नाही 200 रुपये लिहितात भाऊ. आता खरगोण जाता आपण डायरेक्ट सेंदवा जाऊ आणि सेंदवातीन आपल्या धुळ गाडीचा आरामशीर भेटी जाईल. चला मग आता बसू दे.